नमस्कार मित्रांनो, भूमी अभिलेख डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली होती बघा, तब्बल 903 जागेसाठी. तर आता ऑनलाईन पद्धतीने एक्झाम पण झालेली मित्रांनो, ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये. तर आता रिझल्ट कधी लागणार आहे? तर नवीन अपडेट आलेले मित्रांनो, तर रिझल्ट कधी लागू शकतो त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहे. आणि कट ऑफ पण बघणार आहे की कट ऑफ किती लागू शकतो, कोणत्या विभागासाठी किती जागा होत्या. तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण बघा. बघू शकता मित्रांनो, भूमी अभिलेख डिपार्टमेंट अंतर्गत 903 जागेसाठी जाहिरात आली होती. पुणे विभागसाठी बघा 83 जागा होत्या. कोकण विभागासाठी 259 जागा होत्या. नाशिक विभागासाठी 124 जागा होत्या. छत्रपती संभाजीनगरसाठी बघू शकता 210 जागा होत्या. अमरावती विभागासाठी बघू शकता 117 जागा होत्या. आणि नागपूर विभागासाठी 110 जागा होत्या. तर मित्रांनो, एकूण असे 903 जागेसाठी जाहिरात आली होती बघा. तर एक्सपेक्टेड कट ऑफ बघू शकता तुम्ही. पुणे विभागासाठी 160, 162 ते 172च्या दरम्यान कट ऑफ लागू शकतो. कोकण विभागासाठी बघू शकता 170 ते 176च्या दरम्यान. नाशिक विभागासाठी बघू शकता 160 ते 168च्या दरम्यान कट ऑफ लागू शकतो. छत्रपती संभाजीनगर विभागासाठी बघू शकता 162 ते 170च्या दरम्यान. अमरावती विभागासाठी बघू शकता 160 ते 174च्या दरम्यान. नागपूर विभागासाठी बघू शकता 160 ते 170च्या दरम्यान. मित्रांनो, बघू शकता प्रत्येक विभागासाठी बघू शकता मित्रांनो, 160 प्लस ज्यांचा स्कोर आहे. तर अशा कॅन्डिडेटचा निकाल लागू शकतो मित्रांनो, 160 प्लस कट ऑफ लागू शकतो. तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता निकाल कधी लागणार आहे, म्हणजे रिझल्ट कधी लागणार आहे. तर बघू शकता मित्रांनो, नवीन अपडेट आलेले आहे. तर भूमी अभिलेख भरती बघा, महत्त्वाची अपडेट आहे. भरती 900 पदाची भरती होती बघा, भूमी सर्वेक्षक या पदासाठी. तर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये एक्झाम झाले होते बघा ऑनलाईन पद्धतीने. तर निकाल लवकरच अपेक्षित आहे. 28 डिसेंबर 2025च्या अगोदर निकाल लागण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो, अशी अपडेट आलेले. नाहीतर जर 28 डिसेंबरच्या अगोदर रिझल्ट नाही लागला, तर रिझल्ट कधी लागणार आहे? तर 28 किंवा डिसेंबर एंडिंगमध्ये पकडून चालू आपण 30 डिसेंबरपर्यंत. जर रिझल्ट नाही लागला 30-31 डिसेंबरपर्यंत, तर 15 जानेवारी नंतर रिझल्ट लागेल मित्रांनो. पण अशी अपडेट आहे सध्या तरी, की डिसेंबर एंडिंगमध्ये रिझल्ट लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ज्या कॅन्डिडेटला चांगला स्कोर येतोय, 160 प्लस ज्यांचा स्कोर आहे, अशा कॅन्डिडेटनी सर्व डॉक्युमेंट काढून ठेवा, जेणेकरून लवकरच ही प्रोसेस होईल मित्रांनो. रिझल्ट लागल्यानंतर सिलेक्ट लिस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सर्व प्रोसेस होईल मित्रांनो, लवकरच फास्ट होईल. त्यामुळे स ज्या कॅन्डिडेटला ज्या कॅन्डिडेटला चांगला स्कोर येतोय, अशा कॅन्डिडेटनी सर्व कॅन्डिडेटनी डॉक्युमेंट काढून घ्या. कारण की रिझल्ट लवकरच लागण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो आता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.